4 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणात मान्सून सक्रिय झालेला आहे. आज सकाळपासून रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणामध्ये दमदार पाऊस बरसत आहे. आपण या ठिकाणी बघू शकतो. विजांच्या कडकडाटासह दमदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. खरं तर जूनच्या पहिल्या आठवड्यात कोकणामध्ये मान्सून दाखल झाला, परंतु 2च दिवस पाऊस बरसला. या पावसाच्या भरवशावर इथल्या शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र 10 ते 12 दिवस पाऊस गायब झाला. भात रोपे करपतील का अशी भीती शेतकऱ्यांमध्ये होती, परंतु 4 दिवसापूर्वी पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली. 2 दिवस पाऊस बरसला आणि त्यानंतर पुन्हा एकदा गायब झाला. रत्नागिरी जिल्ह्यात अजूनही काही गावांमध्ये पाणी टंचाईचं संकट कायम आहे. लोटे MIDCवर टंचाईचं संकट कायम आहे. त्यामुळे पावसाची प्रतीक्षा जिल्हावासियांना होती आणि आजपासून पुन्हा पाऊस बरसू लागलेला आहे. यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. आजपासून कोसळणारा हा पाऊस जर पुढे असाच कायम राहिला तर शेतकरी बांधव लावणीच्या कामांमध्ये व्यस्त होतील. रोपे आता मोठी झालेली आहेत, त्यामुळे लावणीच्या कामांना सुरुवात होईल. पाणी टंचाईचं संकटही कमी होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. योगेश बांडागळे, जय महाराष्ट्र, रत्नागिरी.